फडणवीस आणि त्यांचे चेले चपाटे एक नंबरचे खोटारडे आहेत असं राऊतांनी म्हटलं। बाळासाहेब वाघ होते पण तुम्ही महाराष्ट्राला लागलेले डाग आहेत अशी टीका राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही टीका केली। तर बाळासाहेब ठाकरे वाघ होते, उद्धवजींचे चेले चपाटे कुठे होते असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर टीका केली होती। उद्धव ठाकरे ना अयोध्येत होते ना कार सेवेवेळी सुद्धा होते अशी टीकाही फडणवीसांनी केली होती। आपल्या सोबत होते पण आपल्याला सभेत प्रश्न विचारेंगे, मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे। त्यांच्या छातीवर चढून तारीख सांगितली या 22 तारखेला। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वाघ होते, ते या आंदोलनाच्या पाठीशी भक्कमपणे उभे होते। पण उद्धवजी, तुम्ही आणि तुमचे चेले चपाटे आज जे बोलतायत ते कुठे होते? तुम्ही आंदोलनामध्ये आले नाही, न तुम्ही कार सेवेला आले, न तुम्ही अयोध्येला आले, न तुम्ही बाबरी ढाचा पाडायला आले। यांचं हिंदुत्व भाषणापुरतं आहे। बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का। आम्ही वाघच आहोत। कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगाच गर्जना करत नाही। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत। रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे 2024ला कळेल। देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत। ते अनेक मायावी रूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत। पण शेवटी नाशिकला शिवसेनेचं महाशिबिर आणि अधिवेशन होत आहे, ते यासाठीच होत आहे की आम्हाला या शूर्पणखेचं नाकच कापायचं आहे 2024 साली। आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना वर परत बोलण्याची हिंमत केली। धोंडातून जसं पान आपण थुकतो आणि ती थूक पुसतो, तो म्हणजे हा संजय राजाराम राऊत आहे। त्याच आमच्या देवेंद्र फडणवीसजींनी आज पवनपुत्र हनुमानाच्या रूपात जाऊन तुझ्या मालकाची पूर्ण लंका जाळून टाकलेली आहे।